वळ्या पुढल्या बातमीकडे. मशीन बंद पडल्यामुळे चिपळूणमध्ये मतदानाची आकडेवारी घटली आहे. चिपळूणमध्ये अनेक गावांमध्ये ईव्हीएम बंद पडण्याच्या देखील घटना सुरूच आहेत. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या मतदारसंघामध्ये देखील 40 ते 50% मशीन्स बंद आहेत. मशीन बंद पडल्यामुळे मतदानावरती याचा गंभीर परिणाम होतोय, असे देखील आमदार शेखर निकम यांची प्रतिक्रिया आहे. तालुक्याचा विचार केला तर जवळजवळ 40 ते 50% मशीन बंद आहेत. एक मशीन एक दोन तीन चार वेळा आणल्यानंतरही बंद करतात. त्यामुळे हे खूप म्हणजे लोकांमध्ये पण त्यामुळे शक्यता वातावरण या निमित्ताने निर्माण होतं. असं कधी कुठच्या इलेक्शनला झालं नव्हतं की एवढी मशीन बंद पडण्याची. आता ह्याच कॉलनीच्या बुथचं जर तुम्ही सांगायचं झालं तर किमान 50 लोक हे गाडीची रिझर्वेशन आणि सगळ्या गोष्टीमुळे आज पुण्याने मुंबईला परत निघून गेले आणि हा त्यांचा मतदानाचा हक्क या अनागोंदी कारभारामुळे झालेला आहे.